आता बातमी ती पावसाच्या इशाऱ्याची। अकोल्यामध्ये पुढील 3 तास अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मागील 24 तासांपासून शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच आता पुढचे 3 तास देखील अति मुसळधार पाऊस अकोल्यामध्ये कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासासाठी अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासापासून अकोला शहरामध्ये तसंच ग्रामीण भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे अकोला शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत। दुर्गा चौक ते जठार पेठ रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। नाले सफाईसाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र नाले सफाई अभावी रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। अकोल्यामध्ये आधीच 24 तासांपासून पाऊस सुरू आहे, त्यामुळे अकोला शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आणि आता त्यात पुढचे 3 तास अकोल्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। त्यामुळे अकोल्यातील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय। दरम्यान अकोल्यातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहूयात। मोठा पाऊस पडतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण सध्या अकोल्यातील जठरापेठ ते दुर्गा चौक या रस्त्यावर आहे। या ठिकाणी जर पाहू शकता रस्त्यावर सकल भागात पाणी साचलेले दिसते, रस्ते जलमय झालेले दिसते। याचं कारण जर म्हटलं म्हणजे नाली साफसफाई न झाल्यामुळे कुठेतरी नाले चॉकअप झाले आणि त्याचं पाणी रस्त्यावर येताना या ठिकाणी दिसतोय। यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यात थोडं काहीसं अडचण होत आहे। एकंदरीत हे परिस्थिती जर पाहायला गेली तर अकोल्यातील बऱ्याच रस्त्यांवर अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येते। अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या 24 तासापासून पाऊस पडतो आहे। काही दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली होती, आता या ठिकाणी जर पाऊस पडताना दिसतो आहे। आता सध्यास्थिती जर पाहायला गेलं तर अकोला शहरात गेल्या पुढच्या 3 तासासाठी अति पाऊस पडण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकंदरीत हा जो पाऊस आहे या पावसामुळे कुठेतरी रस्ते जलमय झालेले आहे आणि याचा वाहनधारकांना मोठा फटका या ठिकाणी बसतो आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।